नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि आता सकाळचे वाजले आहे 7 आणि माझा टिफिन वगैरे रेडी झाला. दिशू घेऊन जा पटकन. आणि दाखवते काय बनवलं मी. बनवलेला आहे, इतकं टेस्टी लागतो ना हा. त्याची रेसिपी मी एखाद्या दिवशी शेअर करेल तुमच्याशी. झुणका आणि चपात्या बनवलेल्या आहे. आणि दिशूची झाली तयारी, तर स्कूलमध्ये निघाली ती. तर दिशू चालली स्कूलमध्ये. सर बाय दिशू. आता इथं दिशू स्कूलमध्ये गेले आहे, तर इथं माझं सर्व आता गॅदरिंगला जाण्याच्या आधी सर्व मी आवरून घेणार आहे. कारण की मी बरोबर 5:30ला उठलेले. म्हटलं स्वयंपाक आंघोळ वगैरे आणि घरातलं सर्व क्लिनिंग वगैरे करून जाणार आहे. कारण की आल्यानंतर मग खूप थकवा आणि कंटाळा पण येतो ना, तर त्याच्यासाठी मग मी सकाळच्याच जेवढी माझी कामं असतात ना तेवढी उरकून घेते मी. तर इथं सर्व घरात आद्विक पण झोपलेला आहे, तर मी पटकन घराची क्लिनिंग वगैरे करून घेते. झाडू आता मारते. सकाळी बरेच सर्व गोष्टी व्यवस्थित नीटनेटके ठेवून दिलेल्या आहे. झाडांना पण पाणी घालून देणार आहे. तर असे सर्व कामं ना वेळेच्या आधी करून घेतले ना, मग नंतर कंटाळा पण येत नाही ना, आपलं घरात पण व्यवस्थित राहतं. आणि मी शक्यतो आता ना सकाळी माझं बरोबर 5चं टायमिंग आहेच. आणि जरी मला 9 वाजता 10 वाजता जायचं राहिलं ना, तरीही मी 5:30पर्यंत उठते. कारण की मग मी सकाळच्या टायमातच सर्व माझा आवरून घेण्याचा प्रयत्न असतो. तर कसं लहान मुलं घरात असली तर मग ह्या गोष्टी कराव्या लागतात, नाही तर मग तसेच कामं राहून जातात. आता इथं पाहू शकता सकाळचं मस्त खूप छान वाटत होतं इथं बाहेर. पण थंडी अजून पण कमी होत नाही. थंडीचं खूपच प्रमाण आहे अजून. तर खूप गार लागतं. पण झाडांना पाणी घालावं लागतं, कारण की कुंड्यातलं झाडं असतात ना, तर त्याच्यातलं पाणी शोषून घेतात आणि कोरडे होऊन जातात. मग झाडांना लवकर सुकून जातात. त्याच्यामुळे रोजच्या रोज पाणी घालावंच लागतं. आणि इथं पाहू शकता खूप सारे छान डालियाचे फुलं आलेले आहे. तर तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. ते फुलं 2 आलेले इतके सुंदर वाटत आहे ना, ऑरेंज कलरचे. तर ते फुलं पण छान आहे. आणि टमाट्याचे अपडेट पण द्यायचे, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन तुम्हाला. आणि गवती चहा पण खूपच मोठा झाला ना, आता मी तो काय करेल, तर बाकीचं काढून घेणारे, मस्त वाळून ठेवणार आणि डब्यामध्ये ठेवून देणारे. वाळून ठेवलेला पण मस्त कधी पण आपल्याला यूज करता येतो. तर खूप असं झालं आहे मस्त, खूप फुटला. तर मी त्याला आता अर्धा तर काढून घेणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवेन तुम्हाला, तर किती मी गवती चहा काढला आहे तो. तर इथं पाहू शकता सकाळचं वातावरण कसं खूप सुंदर वाटत आहे. आणि सर्व शांत घरात आद्विक पण झोपला ना, तर खूप घरात शांतता वाटते. नाही तर आद्विकचं लयचं मग ओरडा राहतो, काही ना काही उद्योग करत असतो. पण आता इथं मस्त छान वाटत होतं मला आणि फ्रेश वाटतं एकदम. चला आता आद्विक आवाज येतोय. स्वयंपाक पण झालं आणि झाडांना पाणी घातलं, सर्व आवरलं. तर 7:30 होत आले. आता मला तयारीला पण घ्यायचं आहे, तर पटापट तयारी करते आणि पुन्हा डिटेलमध्ये तयारी झाली का मग दाखवते तुम्हाला. हेअरस्टाईल केलेली आहे मी आणि ही साडी नेसली. तर चला आता पटापट मी जस्ट तयारी करते आणि मग तुम्हाला पूर्ण तयारी झाली की दाखवते. तर मी रेडी झालेली आहे. तर हा असा माझा लुक आहे. आणि पाहू शकता आंबाडा असं लुक आहे. आणि हेअरस्टाईल कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. असा आहे माझा लुक, सिंपल आणि जास्त काही हेवी लुक नाही केलेला मी. आणि ही छानशी टिकली लावलेली आहे. आणि मला बांगड्या हिरव्या आपल्या रेग्युलर. आणि नक्की मला सांगा आजचा हा माझा लुक कसा वाटला तुम्हाला. असा हा माझा लुक आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा हा लुक कसा वाटला तुम्हाला. झुणका केला, पोळी केली. आता पटकन खाऊन घेते थोडंसं.
थोडंसं नाश्ता करून घेते, कारण की नंतर ना किती वेळ होतं काय होतं त्याच्यामुळे थोडंसं खाते मी आणि मग निघते. आता मी मस्त छान जेवण करून घेते, कारण की नंतर मग परत गेलं ना हॉलमध्ये तर भूक पण लागेल. म्हटलं आता खाऊन घेऊ एक चपाती आणि डिरेक्टली मग नंतर बघेल आल्यानंतर खाईल थोडंफार वाटलं तर, पण आता खाऊन घेते मी पटापट. आणि सर्व ऑलमोस्ट माझी तयारी झाली, झाडांना पाणी, दिशूचं सर्व घरात सर्व टोटल मी आवरून आणि मग माझी तयारी केली. मला नक्की मग कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा लुक कसा वाटला आजचा. तर खूप छान झाली झुणका. हा ना मी डायरेक्ट आपलं बेसन पीठ दळलेलं असतं ना त्याच्यापासून मी बनवलेला आहे. तर याची रेसिपी मी कशा पद्धतीने केला ना, तर याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला नक्की सांगा की तुम्हाला याची रेसिपी हवी की नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तर मी निघते. तर आता डिरेक्टली हॉलमध्ये पोचल्यावर तुमच्याशी बोलते मी. चला मग. आता इथं पाहू शकता मी हॉलमध्ये येऊन पोचलेले आहे. इथं किती गर्दी आली, खूप सारे शिक्षक, मुलं आणि आता इथं पाहू शकता सिटिंग अरेंजमेंट झालेली आहे. तरी बाकीचे भरपूर यायचे बाकी राहिलेले आहे. तुम्हाला माझे स्टुडंट दाखवते सर्व. आणि आता चला, आणि हे सर्व माझ्या क्लासचे मुलं आहे. तर चला मग. थोडा वेळ डान्स होणार. 7 वाजता छान डान्स करणार आहे ना तुम्ही? डान्स करणार आहे ना? पाहू शकता वेलकमची रांगोळी खूप मोठी काढली, मोठ्या मुलींनी खूप सुंदर रांगोळीशी काढलेली आहे. आणि
आई मला खेळायला जायचंय. अतिशय छान हा डान्स आपल्या समोर सादर केला होता. ₹1201 आणि पारितोषिक. यानंतर सर्वांना मोठी उज्ज्वल परंपरा आहे. 5 होतो आणि आपल्या शाळेमध्ये पुढे सुद्धा ठेवली जाते. यानंतर 12वे वाणिज्य विद्यार्थ्यांचा किंवा ज्या ग्रुप आहे, ज्या डान्स ग्रुपचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आपण आता त्यांचा सन्मान करायचा आहे. आपण रोख रक्कम आपल्याला नंतर मिळेल. आणि आर्या मडकेच्या वतीने हा सन्मान जे डान्स ग्रुप या ठिकाणी उपस्थित बक्षिसाची रक्कम ही नंतर आपल्या गॅदरिंग संपली आणि मस्त आता घरी आले. आता चेंज वगैरे करा फ्रेश. आणि माझ्या गाण्याला पण 3रा क्रमांक मिळाला, तर प्राईज मिळाला, ट्रॉफी मिळाली मस्त. तर आता मस्त उद्या ना सर्व मुलांसोबत बाकीचे मुलं चालले गेले होते, तर मी आता फोटो वगैरे काढेल त्यांच्यासोबत. तर असं आहे. आता मस्त छान 5 नंबर काढले त्याच्यातून. माझ्या पहिलीच्या वर्गाला मिळालं. तर मी ब्लॅक टी केलेली आहे. तर ब्लॅक टी घेते आणि आई जस्ट आदूला पण देणार. आता दूध आणि तापत पण ठेवलं. मी सकाळी काय केलं, दूध आणलं तर तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. मग आता तापून पण घेते आणि आद्विकला दूध पण प्यायला देणार. आद्विक मिल्क पिणार आहे ना? तू मिल्क पिणार आहे ना? गरम आहे. तर चला आता चहा पितो आम्ही. आता मी पटकन वरण भातच करून घेणार आहे. चपाती आहे आणि सकाळी केला होता मी झुणका तर तो सुद्धा आहे. तर मग मी फक्त आता चपात्याने टाकणार. फक्त हे करते आता, वरण भात पटापट बनवून घेते. आणि आज खूप थकल्यासारखं झाला म्हणून मग आता पटकन एवढं बनवते आणि मग बोलते तुमच्याशी. वरण भात बनवलं गेलं तर आता आम्ही पटापट जेवतो, कारण की मी खूप थकली. आणि माझी ट्रॉफी मस्त छान इथं ठेवली. थोडा वेळ इथे ठेवली मस्त माझ्या वर्गाची ट्रॉफी. मस्त छान. मुलांना इतका आनंद झाला ना माझ्या ट्रॉफी मस्त वर्गातल्या मुलांना सर्वांना खूप आनंद झाला. आणि खरंच लहान लहान मुलांना ट्रॉफी मिळाली, एक्सायटेड होतात. आणि असं जर काही मुलांसोबत म्हणजे त्यांना मिळालं तर अजून प्रोत्साहन मिळतं आणि पुढे अजून मग ॲक्टिव्ह बनतात मुलं. तर असं आहे. आणि पहिलीचे छोटे छोटे मुलांना मिळालं त्याचं फार कौतुक आहे. आणि खूप छान डान्स केला त्यांनी खरंच ॲक्च्युली. आणि मी जास्त 8च दिवस प्रॅक्टिस घेतली, जास्त नाही, पण खूप छान केलं. आणि चला मग आता पटकन जेवण करतो आणि मग बोल तुमच्याशी. मस्त आमचे जेवण वगैरे झाले. आद्विकला पण खाऊ घातलंय आणि मस्त छान आज छान गॅदरिंग झाली. आणि माझ्या वर्गाचा मस्त 2रा क्रमांक आला आणि मस्त ट्रॉफी मिळाली आणि 1201 असं बक्षीस मिळालेलं आहे. तर असं आहे. तर छान मस्त. आणि हा आता तुम्हाला व्हिडिओ पण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळाला. तर मला नक्की कमेंट करून सांगा की माझा हा गॅदरिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला डान्स. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.